नमस्कार, मी नितीन. आपण पाहत आहात वायझन इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्त्वाची बातमी. कराड येथील एसटी स्टँड परिसरात असणाऱ्या गंगा मेडिसिन शॉपीचे उद्घाटन मंगळवार दिनांक 21 सप्टेंबर 2021 रोजी उत्साहात संपन्न झाले. कराड शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या बहुमजली गंगा मेडिसिन शॉपीमध्ये आयुर्वेदिक औषधासोबतच सर्व प्रकारची ॲलोपॅथिक औषधे, होमिओपॅथिक औषधे, बेबी केअर प्रोडक्ट, सौंदर्य प्रसाधनं असं सर्व काही एकाच छताखाली मिळणार आहे. अत्यंत देखण्या आणि बहुमजली गंगा मेडिसिन शॉपीचा नवीन लूक बघताना अगदी थक्क व्हायला होतं. या मेडिसिन शॉपीची अंतररचना अत्यंत नीटनेटकी करण्यात आली आहे. हे मेडिकल जसे आतून सुसज्ज आहे तसेच याचा बाह्यदर्शनी भाग देखील अत्यंत भव्य आणि आकर्षक करण्यात आला आहे. या भव्य दालनाच्या उद्घाटनानिमित्त प्रमुख पाहुण्यांच्या गाड्यांचा ताफा कार्यक्रमस्थळी पोहोचला. कार्यक्रमस्थळी पोहोचलेल्या मान्यवरांचं स्वागत गंगा मेडिसिन शॉपीच्या वतीनं करण्यात आलं. चव्हाण साहेब, मी फोन करू का तुम्हाला? अर्थ तासाने गंगा मेडिसिन शॉपीच्या प्रमुख सौ मीना चव्हाण, स्वर्गीय सौ रघुनाथ चव्हाण चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन व कराड तालुका केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनचे संचालक श्री अरविंद चव्हाण यांनी स्वकर्तृत्वानं उभ्या केलेल्या या भव्य गंगा मेडिसिन शॉपीचं उद्घाटन सिक्कीमचे माजी राज्यपाल व सातारा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील, सातारा जिल्हा पोलीस प्रमुख अजय कुमार बन्सल यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. यावेळी KN गुजर चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर अशोक गुजर, सातारा जिल्हा केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सागर पाटील, महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योगचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप, रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व जिल्हा परिषद सदस्य उदयसिंह पाटील यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती. गंगा मेडिसिन शॉपीचे मान्यवरांनी उद्घाटन केल्यानंतर महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ निर्मित जो अत्यंत उच्च दर्जाचा मधुबन हनी हा मध तयार केला जातो, त्या मधाचे अधिकृतपणे संपूर्ण महाराष्ट्रात वितरण करण्याचा मान सातारा जिल्ह्यातील कराड शहरात प्रथमच गंगा मेडिसिन शॉपीला मिळाला आहे. या वितरणाचा शुभारंभ देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. गंगा मेडिसिन शॉपीचे उद्घाटन व मधुबन हनी उत्पादनाचा वितरण शुभारंभ केल्यानंतर कार्यक्रमस्थळी उपस्थित मान्यवरांचा स्वागत सत्कार समारंभ संपन्न झाला.
सर्वप्रथम खासदार श्रीनिवास पाटील यांचा सत्कार अरविंद चव्हाण यांनी केला. स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ, मधुबन ऑर्गॅनिक हनी व नाचणी लाडू देऊन हा सत्कार करण्यात आला. तदनंतर सातारा जिल्हा पोलीस प्रमुख अजय कुमार बन्सल यांचा सत्कार उत्तर तांबेचे माजी सरपंच शशिकांत चव्हाण यांनी केला. बन्सल साहेबांच्या सत्कार समारंभानंतर डॉक्टर अशोक गुजर यांचा सत्कार करण्यात आला. डॉक्टर गुजर यांच्या स्वागत सत्कारानंतर महाबळेश्वर मध संचालनालयाचे संचालक आर.डी. पाटील यांचा स्वागत सत्कार संपन्न झाला. श्री आर.डी. पाटील यांच्या सत्कारानंतर शशिकांत चव्हाण यांच्या हस्ते कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. पोलीस निरीक्षक बी.आर. पाटील यांच्या सत्कारानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योगचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांचा स्वागत सत्कार गंगा मेडिसिन शॉपीचे अरविंद चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. जगताप साहेबांच्या सत्कारानंतर खादी ग्रामोद्योग साताराचे व्यवस्थापक श्री तांबोळी साहेबांचा सत्कार गंगा मेडिसिन समूहाच्या वतीनं करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या स्वागत सत्कारानंतर ज्यांच्या नावे गंगा मेडिकलची सुरुवात करण्यात आली त्या श्री अरविंद व शशिकांत चव्हाण यांच्या मातोश्री आणि स्वर्गीय कॉम्रेड रघुनाथ चव्हाण यांच्या पत्नी श्रीमती गंगूबाई चव्हाण यांचा खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. मातोश्रींच्या सत्कारानंतर अरविंद चव्हाण यांच्या मावशी श्रीमती मंगल मुळीक यांचाही सन्मान जिल्हा पोलीस प्रमुखांच्या हस्ते करण्यात आला. या स्वागत व सत्कार समारंभानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे खासदार श्रीनिवास पाटील यांनी आपल्या भाषणातून चव्हाण कुटुंबियांच्या या नवीन उपक्रमाविषयी भरभरून कौतुक केले. जे जुळत नव्हतं ते मी जुळवलं, कारण बिपिनराव आनेवाडी, शेखर सिंह कलेक्टर ऑफिस, विनय गौडा मीटिंगमध्ये, अजय कुमार बन्सल फोरनमध्ये आणि मी गोठ्यामध्ये. चला म्हणलं साहेबांना, DSPला ओढून आणता येत नाही, DFC ओढून नेतो लोकांना, पण मी माझे मित्र असल्यानंतर नाही बोलवलं. त्याचं कारण आहे, ये जो रघुनाथराव चौहान थे वो मेरे मित्र थे, उनको कॉमरेड बोलते थे. यानी स्वातंत्र गोवा का जो लड़ाई हुआ, वो गोवा की लड़ाई में जिन्होंने बहुत मार खाया लेकिन उनको हराया, उनको कॉमरेड बोले. उनके घर में गया हूँ, उनके घर के सामने उत्तर तांबे में, पश्चिम तांबे में एक कमान है, उसके अंदर उनका घर है. उसके पास ग्राम पंचायत का एक छोटा सा कंस्ट्रक्शन भी है. ये मेरी माँ जैसी है, क्योंकि मेरी माँ भी ऐसे मंगल पैदी थी और ऐसे ही वेश उनका था. और ये आज शॉपी जो है वो शॉपी में माल कहाँ का है? महाबलेश्वर का है. महाबलेश्वर जो मधुमक्खियाँ होती है वहाँ के फूलों पे बैठकर जितना भी मध चूसती है वो मध ये बिपिन जी और ये पाटिल जी ये उनसे चूस लेते हैं और बॉटल में भर देते हैं. लोकांना आता मध दिला पाहिजे. भारत आंबेची कविता आहे, मधुमागसी माझ्या सख्या परी मधु घटाचे पडले रिकामे घरी. या मधु घटामध्ये खऱ्या अर्थानं चांगला मध, मी सिक्कीमचा गव्हर्नर होतो, माझ्याकडला मध हा 28 रुपये किलो आहे. दुकानातला मध 500 रुपये किलो असतो. याचा तर रस्त्यावर बसलेली गुजराती मंडळी जी पोळी दाखवतात ती काकवी असते. त्याच्या पलीकडे जाऊन मध चांगला मिळावा आणि तो महाबळेश्वरचा मिळावा, तो या सातारा तालुक्यात असावा आणि तो लोकांना औषधी म्हणून उपयोगी पडावा. याकरता या दोघांनी प्रयत्न केला, अरविंद नंदीच्या भावांनी प्रयत्न केला. त्या प्रयत्नाला आम्ही कुणीची येणं शक्य नव्हतं. असाच एक कार्यक्रम पूर्ण हॉटेलमध्ये आहे. म्हणून विजयराव तांबेकरांचे माईक मी का घेतला तर साजरो गंगा तेरी कसम असं म्हणतात. आणि गंगा जे आहे आपला बघा आहे का, आईचं नाव दिले, गंगा तेरी कसम हम तो आपको नहीं भूलेंगे और ये मत सबको बांटेंगे. ठिकाण अगदी चांगलं आहे. शेजारी राज मेडिकल आहे. आपण कोरोनाच्या काळात निघालो आहे. आता सगळ्या औषधापेक्षा आयुर्वेदाची औषधं ही कोरोनात उपयोगी पडायला आहेत. मग पुष्पगंधा, अश्वगंधा, कुठली मुळी, कसली मुळी, सगळं आहे. आणि काय होते मध्ये का, आजारी माणूस पडला की 100 माणसं सल्ला देतात, ती गुण बघा, ते गुण बघा, आणि शेवटी काय बघायचं ते मला बघायला येतं. तोंड सुद्धा बघायला मिळालं नाही.
बरोबर का नाही? रमाकांत डाके आणि मंडळी, केअर ऑफ रमाकांत डाके, फार वाईट परिस्थिती काढली. आता आपण हळूहळू त्यातनं बाहेर होतोय. आता माझी विनंती अशी आहे, सांभाळून. लाट आम्ही लहानपणी बघितली होती, ती लाट होती तेलाच्या घाण्याची. मग लाट बघितली आम्ही नदीच्या कडेची, मग आम्ही लाट बघितली लाटे मास्तरची. आता ही लाट तिसरी लाट आहे. जपून आपण सगळ्यांनी मिळून जपून आट केली. आपलीच मुलं आहेत, एका कॉम्रेडची मुलं आहेत. या कोयना दूध डेअरीचा उगम त्यांच्या कष्टातून झालाय. पूर्वी माणसं सायकलनं पायी अर्धी भाकरी बांधून त्यातली अर्धी या पाहुणं बसा म्हणायचं, आणि त्यातली अर्धी कोणाला द्यायची, ही त्यावेळची पात्रता आणि आगत स्वागत होतं. आता माणसं जीवन येतात आणि तोंड धुवून सांगतात अजून जेवलो नाही. त्या काळामध्ये गाडी यायची म्हणून साकुर्डीच्या किंवा बाहेर उभं राहिल्यानंतर अर्धी भाकरी सोडायची धोतरातली, त्याला तेलाचं एक डाग पडलेला असायचं. त्या भजी भाकरी आणि त्याल आणि त्याच्यावर त्याल चटणी असं आजी बांधून द्यायची. आणि कराडला जायचं चालत चालत, सायकलची चेन तुटायची आणि सुपणीची खाली उतार येताना नेमकी तुटायची. बिरोबाच्या मंदिरापाशी परत चालतच जायला लागेल. त्यातनं गेलोय म्हणून मी सांगतोय. आमच्या आईला हसू येते, कारण ते दिवस तसेच होतं. आणि सुपनेच्या उतरात जायला पडेल तांब्याला नाव असायचं. मध्ये गेली की डोलायला लागले, बोला पुंडलिक वरदे आले का, म्हणजे त्याला काय कोण पडलंय का? आम्ही बुडू नये म्हणून बोला पुंडलिक द्यावा. आणि गंमत अशी, नावत बसायचं पण चपल्या हातात. काय तर होती. आता मला नावत बसायचं चपल्या हातात, म्हणजे पावित्र कशाचं पडायला जायचं. चपल्या आमच्या ते आम्हाला पलीकडे नेलंच पाहिजेत, पण ते पायात न घालता हातात उतरलं देवाला नमस्कार करतो, पाय धुतो आणि त्या चपल्या पायात घालतो. आणि त्या आंबेकराला दोंडा पैसा किंवा तो जर आपला कोणी असला तर शेंगा गुळ ज्वारी बैत असं होतं पहिलं. आता त्यातलीच माणसं आम्ही आहोत. आपलीच मुलं आज अशा भव्य स्ट्रीट स्टँडच्या समोर आपलं दुकान उघडत आहेत, लोकांची सेवा करत आहेत. त्या सेवा करण्याकरता मला आणि अजय करून यायला मिळावं. बिपिनजी आले, बाकी त्यांचे सगळे सहकारी आले, आपण सगळ्यांना धन्यवाद देतो. या दुकानामध्ये उत्तम दर्जाचं मध द्या. लोकांना पैसे सांगा, हे 2 पैसे जास्त पडतात, तुम्ही काकवी खाऊ नका. मध अस्सल देतो, दूध अस्सल देतो, खडीसाखर अस्सल देतो. आणि आता मधात सुद्धा प्रकार आहेत. परवा कोणीतरी मला भेटलं, तुळशीचं मध, उमराचं मध, कशाकशी मध निघाले, पण मूळ मध तसंच राहू द्या. मधुबनचे मध आहेत, त्यातून त्यांच्या ज्या स्वतः संचालिका आहेत त्या माझ्या IAS भगिनी आहे. आपण सगळे मिळून या समारंभात आम्हाला येता आलं. आणखी एक समारंभ आहे आणि पुन्हा उमराला जाऊन ती कुंती आणि भीम कुंती आहे. तेव्हा आमच्या मागं भीमी आहे, कुंती आहे, पण ही गुंतागुंत सोडताना आम्हाला पळावं लागतं, धावावं लागतं. अजयजी आले आणि त्यांनी माझी विनंती मान्य केली. BR पाटील कामत होते तरी ते आले. आपण सर्वांना माझ्या मनापासून धन्यवाद देतो आणि आम्हाला जायची परवानगी द्या. धन्यवाद. खासदार श्रीनिवास पाटील यांच्या भाषणानंतर सातारा जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल यांनी गंगा मेडिसिन शॉपीला शुभेच्छा दिल्या. पूर्ण चव्हाण कुटुंबियाला माझी शुभेच्छा देतो. खूप आता एक ऑर्गॅनिक हनीचा उपक्रम तुम्ही घेतला आहे. खादी ग्रामोद्योग याच्यामध्ये इन्वॉल्ड आहे. आणि आपल्या इकडचे जो काही महाबळेश्वर पाचगणी रिमोट एरियाचे ग्रामस्थाकडून तुम्ही ही घेणार आहे सगळा प्रोडक्ट, तर त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. कारण चांगला प्रोडक्ट, फॉरेस्ट प्रोडक्टला मार्केटिंग पण तेवढीच पाहिजे. आणि आता याच्यामध्ये नक्कीच तुम्ही खादी ग्रामोद्योगाने त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि कन्झ्युमरपर्यंत पोहोचवण्याची जिम्मेदारी तुम्ही घेतली आहे की मेडिकल शॉपीमार्फत. तर सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आजीशी भेटून खूप चांगला वाटला. धन्यवाद आणि माझी शुभेच्छा देतो. धन्यवाद. मान्यवरांच्या मनोगतानंतर गंगा मेडिसिन शॉपीच्या उद्घाटन समारंभानिमित्त उपस्थित असलेल्या चव्हाण कुटुंबियांच्या हितचिंतकांनी चव्हाण कुटुंबियांना सदिच्छा दिल्या. चव्हाण कुटुंबियांना सदिच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती.
मेडिसिन शॉपीच्या ठिकाणी सदिच्छा स्वीकारल्यानंतर उपस्थितांना हॉटेल अलंकार येथे स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. स्नेहभोजनाच्या ठिकाणी देखील चव्हाण कुटुंबियांनी उपस्थितांचे स्वागत करीत त्यांचे आदरातिथ्य केले. सन 1995 पासून गंगा आयुर्वेदिक या नावानं चव्हाण कुटुंबियांनी या क्षेत्रात पदार्पण केलं होतं. 25 वर्षामध्ये गंगा आयुर्वेदिक औषधालय ते पश्चिम महाराष्ट्रातील आयुर्वेदिकचे नामवंत होलसेलर शिवाय स्व उत्पन्नाच्या क्षेत्रात चव्हाण कुटुंबियांनी आपला नावलौकिक मिळवला आहे. कराडच्या मार्केट यार्ड परिसरातून गंगा आयुर्वेदिक या छोट्याशा दुकानानं केलेली सुरुवात आता कराड बस स्थानक परिसरात होलसेल व रिटेलचे विक्रेते म्हणून त्यांनी उभी केलेली बहुमजली गंगा मेडिसिन शॉपी त्यांच्या उत्तरोत्तर प्रगतीचा चढता आलेख दाखवत आहे. भविष्यातही ते नवनवीन उद्योग निर्मिती करून स्वर्गीय कॉम्रेड अण्णा व माता गंगूबाई यांच्या नावाचा लौकिक वाढवतील यात शंका नाही. YZ इंडिया टीव्हीसाठी नितीन ढापरे, कराड. ही होती आजची महत्त्वाची बातमी. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण YZ इंडिया टीव्हीला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा. नमस्कार.